ठिकाणी होतंय, कोणी झाडं लावतंय, कोणी समस्या मांडतायत, कोणी अनेक ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये ते आहे. पूर्ण महाराष्ट्रात तर देशभरामध्ये सगळे आपण विषय बघतात. त्या ठिकाणी होत आहेत. पावसाळा खूप आहे, पाऊस लागून आहे, त्या ठिकाणी खड्डे पडलेले असतील आणि आहेत. तर ते बुजवण्याचं कामही त्या ठिकाणी चाललेलं आहे. आणि काही नुसतं नाशिकमध्ये नाही, सगळ्या महाराष्ट्रभर आपण बघताय की प्रत्येक ठिकाणचा हा प्रॉब्लेम आहे. अतिवृष्टीमुळे पाऊस जास्त पडल्यामुळे खड्डे पडलेले आहेत. नाहीतर मला काही माहिती नाही. आता मी फक्त सकाळपासून मी इथेच आपण बघतायत, तुम्ही पण इथेच आहात. मी सकाळपासून 2-3 वेळा मी बघितले आपल्या चॅनलवर की बातमी आहे की राजसाहेब त्या ठिकाणी देवेंद्रजीकडे आमच्या मुख्यमंत्री महोदयांकडे त्या ठिकाणी भेटायला गेलेले आहेत. तर त्यांची चर्चा काय झाली काय नाही झाली याबद्दल मला कुठली माहिती नाही. आता बघा, आता अमित भाई देशाचे गृहमंत्री आहेत, प्रमुख नेते आहेत. आता खासदार त्यांना भेटायला गेले, सगळे भेटतील ना. आता सेशन चालू आहे, सगळेच भेटतील. आता इथे अधिवेशन सुरू असलं की मुख्यमंत्र्यांना सगळेच पक्ष सगळे लोक भेटतात. त्यामुळे आता त्यात आपण आता त्यात कशासाठी भेटले काय काय असेल की कामाने भेटले असतील. कारण ते तुम्हाला माहिती आहे सगळ्या महत्त्वाच्या केसेसमध्ये लढता आहेत तुझे लेखक साहेब. त्यामुळे यापूर्वी वारंवार ते माननीय अमित भाईंना भेटत असतात. मला आता खरं या विषयावर काय बोलत ते कळत नाहीये. म्हणजे लोकांची काय विकृती केवढी वाढत चाललेली आहे. परवा नंदुरबारला सुद्धा कशा पद्धतीने त्या ठिकाणी मुलांवर अत्याचार झाला तर एकदम डोक्याबाहेरचाच विषय. 50-50, 60-60 मुलांवर एक माणूस असा अत्याचार करू शकतो, अनाचार करू शकतो. ते आजकाल खरं म्हणजे लोकांमध्ये विकृती वाढत चाललेली आहे, हे नक्की आहे. या गोष्टी अनेक ठिकाणी होत आहेत हे आपण बघतात. पण अशा लोकांचा म्हणजे कायद्याद्वारे लवकरात लवकर त्यांना शिक्षा ठोकून त्यांना खरं म्हणजे फाशीवरच चढवलं पाहिजे. अशा लहान लहान मुलींवर अत्याचार करून त्यांची हत्या होण्याचं प्रमाण झालेलं आहे, चाललेलंच आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की फास्ट ट्रॅकमध्ये टाकून त्यांना तात्काळ फाशी देणं मला वाटतं हाच त्याच्यावर उपाय की ज्यामुळे लोकांमध्ये काही ना काही कुठली दहशत भीती कायद्याची त्या ठिकाणी बसली पाहिजे. ठीक आहे, आता काय आता राहुल गांधीबद्दल मी काय बोलू. असं प्रत्येकाला राजीनामा द्या, पंतप्रधानाचा राजीनामा मागा, गृहमंत्र्याचा राजीनामा मागा. आपल्या काळामध्ये काय काय झालं विसरले असतील मला वाटतं. त्यांच्या काळामध्ये काँग्रेस सरकार असताना किती अशा घटना घडल्या. त्यावेळेला तुम्ही काय राजीनामा देत होते का. म्हणजे अगदी मी मान्य इंदिराजींपासून म्हणेल अतिशय दुर्दैवी घटना घाटकोपरला त्या ठिकाणी घडलेली आहे आणि 6 लोक त्या दगावले आहेत, काही जखमी आहेत. पण अतिशय दुर्दैवी घटना आहे. पण या लोकांना वारंवार नोटीस देऊन सुद्धा आणि खरं म्हणजे अगदी डोंगराच्या पायथ्याशी आता मुंबईमध्ये अजून अनेक ठिकाणी अशी परिस्थिती आहे की डोंगराच्या पायथ्याशी लोक त्या ठिकाणी घर करून राहत आहेत आणि नोटिसा देऊन कोणी हलत नाही. हलवायला गेलं तर कोणी चढून हलवू देत नाही. ही वस्तुस्थिती आहे. पण शेवटी पाऊस हा 2 दिवसापासून मुंबईमध्ये लागून आहे आणि त्यामुळे तिथे दरड कोसळली. ती त्या 3 घरांवर गेली. त्याच्यामध्ये 6 जण त्या ठिकाणी दगावलेले आहेत. अतिशय निमुळती ती गल्ली आहे, त्यामुळे थोडासा अर्थासुद्धा मदतीसाठी झालेला आहे. एनडीआरएफची टीम आमची अगदी सकाळीच भल्या पहाटे त्या ठिकाणी गेलेली होती. अग्निशामक दल असेल, महानगरपालिकेचं मुंबईच्या त्या ठिकाणी पोलीस आमचे सगळे आहेत, कर्मचारी अधिकारी सगळे त्या ठिकाणी आहेत. सगळेजण त्या ठिकाणी सकाळपासून म्हणजे पहाटेपासूनच जेव्हा घटना 3-3:30ला घडली तेव्हापासून तात्काळ त्या ठिकाणी पोहोचले आहेत. महापौर पोहोचले आहेत, आमचे नगरसेवक गेले, सगळेजण त्या ठिकाणी गेले आहेत. मी आज सकाळीच जळगावला आलो त्यामुळे मी त्या ठिकाणी जाऊ शकलो नाही. तुम्ही नाशिकमध्ये जाऊन बघा, त्या ठिकाणी खड्डे बुजवण्याचं काम अतिशय वेगाने सुरू आहे. जवळपास 80% किंवा त्यापेक्षा जास्त असेल. कारण सतत पाऊस सुरू आहे. मी म्हटलं परत ते तिथून मटेरियल निघालं तर पुन्हा त्या ठिकाणी टाकावं. मला वाटतं आपण तिथे जाऊन शहानिशी थोडी करावी. अतिशय वेगाने काम त्या ठिकाणी सुरू आहे. नवीन काम सुद्धा आपण जे सिमेंट काँक्रीट रस्ते करतोय ते सुद्धा अतिशय वेगाने झाले. परवाच 3 दिवसापूर्वीच मी त्या ठिकाणी स्वतः सगळ्या साईटवर 5-6 ठिकाणी जाऊन आलेलो आहे आणि खड्डे बुजवण्याचं काम पुन्हा सांगेल की अतिशय वेगाने गांभीर्याने आम्ही त्या ठिकाणी हा विषय घेतलेला आहे. सगळे आमचे अधिकारी, सगळे कर्मचारी हे सगळे त्या ठिकाणी फील्डवर आहेत. 2 जणांना कुंभमेळ्याच्या या खोट्या वर्कआउट देण्याच्या संदर्भामध्ये मीच माझ्याकडे लोक आले होते की अशी ऑर्डर मला मिळालेली आहे आणि त्या संदर्भामध्ये मीच CPंनाही सांगितलेलं आहे. मुख्यमंत्री मोदीच्या कारण मी परवाच मिटिंगच्या दिवशीच कुंभमेळ्याची बैठक होती, त्या दिवशी हा विषय घातलेला आहे. आमचे आयुक्त आहेत, महसूल आयुक्त, ते कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत गेडाम साहेब, त्यांच्या सहीने म्हणजे डिजिटल सहीने हे सगळे प्रसिद्ध झालेले होते आणि मी त्यांनाही ती कॉपी पाठवली. ते पण म्हणले की अशी आपली कुठलीही कॉपी या ठिकाणी आपण अशी दिलेली नाही, असं कुठलं टेंडर निघालेलं नाही. आणि म्हणून मग आपण पोलिसांमध्ये तक्रार केली. त्याच्यामध्ये 2 जणांना ताब्यात घेतलं आहे. अजून एक जण त्यातला जो मुख्य अजून आरोपी आहे शकील नावाचा, तो सुद्धा फरार आहे. अजून 5-6 आरोपी याच्यामध्ये आहेत. त्यांचाही शोध त्या ठिकाणी सुरू आहे. त्यांची नावं साहेबांकडे त्या ठिकाणी गेलेली आहेत. ज्यांना वर्क ऑर्डर खोटे मिळालेले आहेत त्यांनी ही तक्रार पोलीस स्टेशनला नाशिकला केलेली आहे.
आणि सीपी साहेब स्वतः लक्ष घालतायत. त्यात एकाही जणाला सोडायचं नाही. हे असतील आरोपी, त्यांना सगळ्यांना ताब्यात घ्यायचं आहे. ज्यांनी हा गंभीर गुन्हा आहे, 100 कोटीच्या 150 कोटी रुपयाच्या बोगस वर्क ऑर्डर या त्या ठिकाणी घरी छापून त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि म्हणून म्हणतो हा अतिशय गंभीर गुन्हा आहे. त्याच्यामध्ये कोणालाही सोडलं जाणार नाही. जे जे दोषी असतील त्यांच्यावर अगदी कठोर आणि कडक कारवाई केली जाईल. आणि यापुढे असं कोणी करणार नाही. नुसत्या कुंभमेळ्यातच नाही तर इतर ठिकाणी होण्याची शक्यता आहे. वर्क ऑर्डर बोगस घरी छापून घ्यायच्या, लोकांना द्यायच्या, ही फसवणूक आहे. 420 आहे सगळं आता. म्हणून मला असं वाटतं की या संदर्भामध्ये कडक कारवाई होईल. पोलीस त्याची चौकशी करतात. एक माझा दूरचा नातेवाईक आहे, पण तो फार वाया गेलेल्या सुरुवातीपासून पूर्वी पण त्याच्यावर अशा पद्धतीने गुन्हे दाखल झालेले आहेत. काय नाव होते? तन्मय महाजन या ठिकाणी म्हणून कार्यकर्ता नाहीच आहे तो, पण तो फार गॉन केस आहे हे सगळ्या गावाला माहिती आहे. आणि म्हणून त्यांनी आणि 3-4 जणांनी मिळून अजून 3-4 जण याच्यामध्ये आहेत. त्यांची नावं CP साहेबांनी मला सांगितलेली आहेत. त्यांच्या तोंडून सगळी निघालेली आहेत. मला वाटतं 7-8 लोक यामध्ये सापडतील अशी शक्यता आहे. त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल. याबरोबर या ठिकाणी गावामध्ये म्हणजे अशी तक्रार की तुला ग्रामसेवक करतो, तुला तलाठी करतो, पैसे द्या, असे काही ग्रामीण भागातल्या मुलांना फसवून त्या ठिकाणी काही लोकांनी पैसे जमा केलेले आहेत. अशी तक्रार माझ्याकडे आज आलेली आहे. त्या संदर्भामध्ये पोलिसांकडे मी सूचना दिलेल्या आहेत. त्यांना सांगितलं तुम्ही तक्रार द्या, कंप्लेंट द्या आणि त्यांनाही सगळ्यांना ताब्यात घ्या. अशा पद्धतीने गरजू आणि गरीब मुलांची जे फसवणूक करतायत, मुलं शेत्या वित्या थोडेफार 2-4 एकर असेल ते गहाण ठेवतात, त्यांचे पालक वाटेल ते बिचारे त्या ठिकाणी पैसे काढण्यासाठी काय काय करतायत आणि असं करून त्यांची फसवणूक होते. नंतर त्यांना पैसेही परत मिळत नाही आणि हे बहादर पैसे करून फिरतायत. यांचा सगळ्यांचा आता बिलकुल बिमोड करायचा आहे. त्यामुळे याच्यामध्ये कोणालाही सोडलं जाणार नाही. मला वाटतं की याच्यामध्ये अजूनही मोठे आहेत की त्यांनी मोठी रक्कम घेऊन ठेवली असेल. माझ्याकडे आता पुन्हा बातमी आलेली किंवा माझ्याकडे तक्रार आलेली आहे. कोणी असेल, तन्मय महाजन असो का कुठला अजून तो शकील असो का अजून 5-7 नावं आहेत माझ्याकडे, कोणी असो कोणालाही सोडलं जाणार नाही. मी पोलिसांना अगदी सक्त सूचना दिलेल्या आहेत की याच्यामध्ये कोणालाही सोडायचं नाही. अगदी कठोर कारवाई त्यांच्यावर करायची, कुठली कलम त्यात सोडायची नाही. यापुढे असं कोणी धजावणार नाही, कारण हे आता नाही, हे आधी पण झालेलं आहे आणि या लोकांकडून झालेलं आहे. मी पुन्हा सांगतो. त्यामुळे इथे कोणी नातेवाईक आहे, कोण कोणाचं काय आहे अजिबात बघायचं नाही. अतिशय कठोर कारवाई त्यांची करा. त्याचे तोंडून सगळं उघडवा. कोणी कोणी अजून काय काय केलं आहे, कोणाकोणाला त्यांनी वर्क ऑर्डर दिलेले आहेत. त्याच्यामध्ये कोणाची हायगाय केली जाणार नाही. मला वाटतं तुम्ही काय आवाहन करणार? कोणाला नाही, मी तेच आवाहन करणार आहे की या ठिकाणी कोणी अशा भूलथापांना बळी पडू नका. बिना वर्क ऑर्डरने म्हणजे बिना टेंडर भरता तुम्ही 100-150 कोटी रुपयाचे वर्क ऑर्डर घेतात, म्हणजे आपली चूक आहे. जे वर्क ऑर्डर घेत आहेत हे असं कसं काय, म्हणजे ते मोठी लोक आहेत, त्या क्षेत्रातले लोक आहेत आणि ते असं कसं काय करू शकतात की 150 कोटीची ऑर्डर मिळाली, 100 कोटीची वर्क ऑर्डर मिळाली, 90 कोटीची मिळाली आणि ते पोलीस खात्याची. पोलिसांना जेवण पुरवा, पोलिसांना पाणी पुरवा, पोलिसांना मॅट्रेस द्या, गाद्या द्या, चटया द्या, अशा पद्धतीने त्या वर्क ऑर्डर लिहिलं गेलं आहे. मी ते सगळं तुम्हाला दाखवलं, ते सगळं त्या दिवशी जगाला दाखवलं मी त्या दिवशी. आणि म्हणून अगदी सगळं चुकीचं आहे. ही 420 आहे, ही फसवणूक आहे. आणि म्हणून त्याच्यामध्ये कोणी असलं, मी पुन्हा सांगेल की मी स्वतः तक्रार केलेली आहे मला कळाल्याबरोबर, आणि जर कोणी असलं तर त्याला सोडलं जाणार नाही.